नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण घेणार आहोत 45वा सराव पेपर, जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे। यामध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। सराव पेपर चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राइब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर आजचा हा सराव पेपर आपण चालू करू पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, ज्ञानग्रहण याची पहिली पायरी संवेदना, तर दुसरी पायरी टिंब आहे। तर ज्ञानग्रहण याची जी पहिली पायरी आहे ती आहे संवेदना, तर दुसरी पायरी काय आहे असं विचारले। तर यासाठी योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, अवबोध। ज्ञानग्रहण याची पहिली पायरी संवेदना, तर दुसरी पायरी कोणती आहे? अवबोध ही दुसरी पायरी आहे। पुढचा प्रश्न, उद्दीपक नसेल तर टिंब निर्माण होणार नाही। उद्दीपक समजा नसेल, उद्दीपक जर नसेल तर काय निर्माण होणार नाही? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, संवेदना। उद्दीपक नसेल तर संवेदना निर्माण होणार नाही। पुढचा प्रश्न आहे, टिंब नवे अनुभव जुन्या अनुभवाशी जोडले जातात। मनात दोन अनुभवामुळे त्यांचे परस्पर संबंध प्रस्थापित होतात, त्याला सहचार्य संबंध संबोधले जाते। तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, जुने अनुभव। उत्तर काय येणार आहे? जुने अनुभव। जुने अनुभव नव्या अनुभवाशी जोडले जातात। मनात दोन अनुभवामुळे त्यांचे परस्पर संबंध प्रस्थापित होतात, त्यालाच सहचार्य संबंध संबोधले जाते। पुढचा प्रश्न, काही पूर्वानुभव आपल्या स्मृतीतून पूर्णपणे निसटलेली असतात। काही पूर्वानुभव आपल्या स्मृतीतून पूर्णपणे निसटलेली असतात, त्यालाच काय म्हणतात? जर आपले जे काय असतात पूर्वानुभव ते आपल्या स्मृतीतून पूर्ण निसटलेली असतात तर त्याला काय म्हटले जाते? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, विस्मरण असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहून घ्या। पुढचा आहे, शिक्षक खूप रागीट आहेत, शिक्षिका खूप प्रेमळ आहे, शाळेला पांढरा रंग दिलेला आहे। वरील वाक्य हे कोणत्या संबोधाचे प्रकार आहेत? आता वर काही जे वाक्य दिलेले 3 वाक्य आहेत, यामध्ये 3 कोणकोणते वाक्य आहेत? पहिलं वाक्य आहे की शिक्षक खूप रागीट आहेत, दुसरं आहे शिक्षिका खूप प्रेमळ आहे, आणि तिसरं आहे शाळेला पांढरा रंग दिलेला आहे। तर हे जे दिलेले 3 वाक्य आहेत तर ते कोणत्या संबोधाचे प्रकार आहेत? तर यासाठी उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, गुणधर्म दर्शक संबोध असे याला म्हटले जाते। पुढचा प्रश्न, बुद्धी गुणांक हे टिंब होय। बुद्धी गुणांक हे काय होय? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील। यासाठी बुद्धी गुणांक हे मानसिक वय व जन्मवय याचे गुणोत्तर होय। पुढचा प्रश्न, हाऊ टू थिंक हे पुस्तक कोणी लिहिले? हाऊ टू थिंक हे पुस्तक कोणी लिहिले? तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हाऊ टू थिंक यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, जॉन ड्यू यांनी हाऊ टू थिंक हे पुस्तक लिहिले। पुढचा प्रश्न, ड्यू याने शिक्षण प्रक्रियेचे कोणते 2 अंग मानतो? जॉन ड्यू हा जो मानसशास्त्रज्ञ आहे तो शिक्षण प्रक्रियेचे कोणते 2 अंग मानतो? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, 1 व 2, म्हणजेच कोणकोणते? मानसशास्त्रीय एक अंग आहे आणि सामाजिक हा एक अंग आहे। पुढचा प्रश्न, शी इज युअर नेबर। शी इज युअर नेबर, फिल इन द ब्लँक आहे। तुम्हाला जर पर्याय तुम्ही जेव्हा पाहणार तुम्हाला कळेल की इथं आपल्याला काय भरायचं आहे। क्वेश्चन टॅगचा प्रकार आहे हा, शी इज युअर नेबर। तर यासाठी उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, इजंट शी। वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणजेच निगेटिव्ह क्वेश्चन टॅग असेल, तर उत्तर काय येतं? इजंट शी हे उत्तर योग्य राहील। पुढचा प्रश्न पाहू, ही डिडंट ईट फूड लास्ट नाईट, फिल इन द ब्लँक। पुन्हा फिल इन द ब्लँक आहे। वाक्य दिले ही डिडंट ईट फूड लास्ट नाईट, तर फिल इन द ब्लँक आहे, योग्य रिकामी जागा भरायची इथं। तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, मच। काय उत्तर येणार आहे? मच। ही डिडंट ईट मच फूड लास्ट नाईट। पुढचा प्रश्न, शी अर्न्स मनी। शी अर्न्स मनी, पुन्हा फिल इन द ब्लँक आहे। तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक, तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, लेस। शी अर्न लेस मनी हे उत्तर योग्य राहील। पुढचा प्रश्न पाहू, ही गॉट मॅरिड टू दॅट रिच गर्ल, ही गेव अप हिज जॉब। तर इथं सुद्धा फिल इन द ब्लँक आहे, तर योग्य पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील। यासाठी ॲज सून ॲज he got married to that rich girl,
ही गेव अप हिज जॉब. पुढचा प्रश्न. ही हॅड फिनिश्ड द वर्क बिफोर वी रीच हिज हाऊस, चेंज द व्हॉइस. तर हे जे वाक्य आहे इथं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये दिले वाक्य, ए व्ही आहे वाक्य, तर याचं आपल्याला पी व्हीमध्ये करायचं आहे. पी व्ही म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइस. तर याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक इथं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील यासाठी. द वर्क हॅड बीन फिनिश्ड बाय हिम बिफोर वी रीच हिज हाऊस. पुढचा प्रश्न. देअर इज लिटल ड्रिंक इन द ग्लास, देअर इज लिटल ड्रिंक इन द ग्लास, फिल इन द ब्लँक आहे. तर यासाठी उत्तर आपल्याला इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील अ. देअर इज अ लिटल ड्रिंक इन द ग्लास. नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया, टर्न इट इन टू पॉझिटिव्ह डिग्री. तर इथं जे वाक्य दिलेलं आहे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे, तर याचा आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे, उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई, हे उत्तर इथं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. पुढचा प्रश्न. ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर, ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर, ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर. तर इथं तुम्हाला जे 4 पर्याय दिलेले आहेत, तर या 4 पर्यायावरून तुम्हाला कळेल की याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्येच इथं पर्याय दिलेले आहेत. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. लेट अ ग्लास ऑफ वॉटर बी ब्रॉट, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म आहे, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं होतं आपल्याला. पुढचा प्रश्न. द रायटर हॅज बीन रायटिंग मेनी बुक्स, आयडेंटिफाय द टाईप ऑफ टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. तर वाक्य इथं जे दिलेलं आहे द रायटर हॅज बीन रायटिंग मेनी बुक्स, तर हे वाक्य आहे ते कोणत्या काळामध्ये आहे ते सांगायचं आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पुढचा प्रश्न. व्हॉट नाईस पार्क, तर फिल इन द ब्लँक आहे व्हॉट नाईस पार्क. तर यासाठी उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 अ, व्हॉट अ नाईस पार्क. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट फेमिनिन जेंडर फ्रॉम द फॉलोइंग. फेमिनिन जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचे, तर 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. तर यासाठी फेमिनिन जेंडर आहे पर्याय क्रमांक 2 गुड्स. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द वर्ड इन प्लुरल फॉर्म फ्रॉम द फॉलोइंग. 4 पर्यायापैकी एक प्लुरल म्हणजेच अनेक वचने असलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर यासाठी उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 ॲक्सेस हा आहे प्लुरल फॉर्ममध्ये. पुढचा प्रश्न. 4 वर्षाच्या मुलाला साधारणपणे किती दात असतात, 4 वर्षाच्या मुलाला साधारणपणे किती दात असतात. तर किती दात असतात? उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 20 दात असतात. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 5 माणसे एक काम 40 दिवसात पूर्ण करू शकतात, 20 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. 5 माणसे आहेत तर ते एक काम 40 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात, तर 20 माणसे तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. तर यासाठी उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील 10 दिवसामध्ये पूर्ण करतील. पुढचा प्रश्न आहे अमितच्या वडिलांचे वय 50 वर्षे आहे, 10 वर्षानंतर त्यांचे वय किती असणार आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, उत्तर तर येणारच आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील यासाठी 60 वर्ष असणार आहे. पुढचा प्रश्न. 24व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 16 आहे. पुढचा प्रश्न. माणसाच्या शरीरात किती हाडे असतात, माणसाच्या शरीरामध्ये हाडे किती असतात. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 206 हाडे असतात. पुढचा प्रश्न. सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे, सायना नेहवाल ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 बॅडमिंटन. सायना नेहवाल ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे, जगातील सर्वात थंड ठिकाण हे कोणते आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील अलास्का. अलास्का हे जगातील सर्वात थंड ठिकाण आहे. पुढचा प्रश्न. नील नदी कोणत्या देशात आहे, नील नदी ही कोणत्या देशामध्ये आहे. तर कोणत्या देशामध्ये आहे नील नदी. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 मिस्र या देशामध्ये नील नदी आहे. पुढचा प्रश्न. 2012चे ऑलिम्पिक कोणत्या शहरात झाले होते, 2012 या वर्षीचे ऑलिम्पिक ह्या कोणत्या शहरामध्ये झाले होते. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 लंडन या शहरामध्ये झाले होते. पुढचा प्रश्न. फोर्स इंडिया हा संघ कोणत्या खेळाशी संबंधित आहे, फोर्स इंडिया हा जो संघ आहे तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे, कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 फॉर्म्युला 1 रेसिंग या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. विश्वनाथन आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, विश्वनाथन आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न.
एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक मारणारा पहिला खेळाडू कोण आहे? एकदिवसीय सामन्यामध्ये दुहेरी शतक मारणारा पहिला खेळाडू कोण आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 सचिन तेंडुलकर. पुढचा प्रश्न, रेड कॉरिडॉर हा शब्द कशाशी संबंधित आहे? रेड कॉरिडॉर हा शब्द कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 नक्षलवाद. रेड कॉरिडॉर हा शब्द नक्षलवादाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, श्री ललित मोदी कोण आहेत? श्री ललित मोदी हे व्यक्ती कोण आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 IPLचे माजी कमिशनर होते श्री ललित मोदी. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला? तर यासाठी योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील शिवनेरी. शिवनेरी येथे झाला. पुढचा प्रश्न, खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. खग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 पाखरू. याचा समानार्थी शब्द आहे पाखरू. पुढचा प्रश्न, 10 माणसे एक काम 5 दिवसात करतात, तर तेच काम 5 माणसे किती दिवसात करतील? 10 माणसे एक काम 5 दिवसामध्ये, तर 5 माणसे ते काम किती दिवसात करतील? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, मुंबई ते आग्रा 500 किलोमीटर आहे. मुंबई ते आग्रा हे जे अंतर आहे ते आहे 500 किलोमीटर आहे. सकाळी 7 वाजता मुंबईहून निघाल्यावर ट्रेन सकाळी 11 वाजता आग्रा येथे पोहोचते, तर ट्रेनचा वेग काय आहे असं काढायचं आपल्याला. ट्रेनचा स्पीड काढायची ट्रेनची आपल्याला. पुन्हा गणित वाचून घेऊ. मुंबई ते आग्रा अंतर आहे 500 किलोमीटर आणि सकाळी 7 वाजता मुंबईहून एक ट्रेन निघाली आणि 11 वाजता आग्रा येथे पोहोचली, तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती होता? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील 125 किलोमीटर हा त्या ट्रेनचा ताशी वेग होता. पुढचा प्रश्न, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत ते सांगा. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? तर सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते येतात? पर्याय क्रमांक 3 त इ आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी क्रियापदाचे रूप ओळखा. खालीलपैकी क्रियापदाचे रूप ओळखा. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हसेन हे आहे क्रियापदाचे रूप. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 41वा प्रश्न तुमच्यासाठी, मराठी नवकवितेचे जनक असे कोणास म्हटले जाते? मराठी नवकवितेचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. बासी मर्ढेकर, कुसुमाग्रज, बालकवी आणि भालचंद्र नेमाडे. तर या 4 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो आजचा हा आपला सर्व पेपर संपलेला आहे आणि आपण जे टार्गेट सिरीज ठेवली होती 50 पेपर घेण्याचे ते सुद्धा आता 5च उरलेले आहेत आणि ते आपण 5 लवकरात लवकर पूर्ण करू आणि त्याच्यानंतर सुद्धा टाईम भेटला तर आपण ती सिरीजसुद्धा आपण कंटिन्यूअस करणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.